गृह विभागाला जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगानं त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आता नवीन माहिती त्या अनुषंगानं पुढे येते आहे. याची सखोल चौकशी करून त्या संदर्भानं अंतिम कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. या सगळ्या प्रकरणात सर्वपक्षीय राजकारण्यांची नावं समोर येतात, मात्र चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या प्रकरणात होतात. एकंदरीतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे तो राजकीय विषय ठरतो, परंतु ह्या प्रकरणामध्ये जे कोणी गुंतलेले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल. आता जस्ट चौकशीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अजून जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगानं पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल. आरोपी कॅप्टन जो आहे त्याच्याकडे अनेक व्हिडिओ सापडलेले आहे, आक्षेपार्ह व्हिडिओ. सगळ्या प्रकरणांची चौकशी होईल. कोण यात कोणाकोणाला त्यांनी फसवलं का, तेच कारण याच्यामध्ये बरीचशी मंडळी असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहेत. जोपर्यंत सखोल चौकशी त्या ठिकाणी होणार नाही, पूर्ण घटनाक्रम आपल्याला त्या ठिकाणी माहिती पडणार नाही, त्यामुळं सखोल चौकशी झाल्यानंतर अंतिम सत्य त्या ठिकाणी बाहेर येईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या आरोपीसाठी सरकारनं म्हणजे कॅबिनेटमध्ये एक GR देखील काढल्याची माहिती आहे, त्याच्या अवैध घराच्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या काळातलं हे सगळं होतं. नाही, अजूनपर्यंत ही माहिती आमच्यापर्यंत आली नाही आहे, परंतु ह्या जर का अशा काही बाबी घडल्या असेल तर त्या सर्व बाबींची देखील याच्यामध्ये चौकशी होईल आणि संबंधित व्यक्ती, संबंधित दोषी यांनी केलेले प्रकरण याच्यावरती सर्व प्रकरणांवरती कारवाई होईल.